हॅलो एव्हरीवन. तर आपण आज सोलरच्या जनरेशन मीटरच्या आणि नेट मीटरच्या रीडिंग कशा घ्यायच्या हे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले आपला जो जनरेशन मीटर आहे जो सोलरच्या पॅनलशी कनेक्टेड असतो पहिले, त्याची रीडिंग कशी घ्यायची हे बघणार आहोत. आपल्याला रीडिंग घेण्यासाठी KWH हे मीटरमध्ये शो केलेले असते, ते रीडिंग घ्यायचे आहे. पण KWH बघताना आपल्याला त्यासोबतच त्याच्यावर जो कॉमन असा शब्द लिहून येतो तो पण बघायचा आहे. त्या कॉमनच्या ठिकाणी T1 T2 असे काहीही असणे गरजेचे नाही, फक्त कॉमन आहे. जसे आपण आता स्क्रीनवर बघू शकतो, यामध्ये KWH रीडिंग आणि इथे खाली कॉमन लिहून आलेलं आहे. म्हणजे ही जी 9016 ही आपली जनरेटेड रीडिंग्स आहे, म्हणजे सोलरने आत्तापर्यंत किती जनरेट केलं ते. आणि आता आपण सोलर नेट मीटरची रीडिंग बघणार आहोत. यामध्ये आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची रीडिंग कळते. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे आपण जी वीज MSBकडनं घेतो आणि MSBला देतो. MSBकडनं घेणं म्हणजे इम्पोर्ट. आता ही जी समोर रीडिंग आलेली आहे ही एक्सपोर्टची रीडिंग आहे. इथे पण आपल्याला सेम KWH कॉमन आणि हा जो ॲरो आहे हा जर येण्याच्या दिशेने असेल तर ही आपली एक्सपोर्ट रीडिंग असते. आणि आता आपण पुढे इम्पोर्टची रीडिंग बघणार आहोत. आपल्याला सेमच KWH रीडिंग पण बघायची आहे, कॉमन रीडिंग पण बघायची, पण ह्यावेळेस जो ॲरो असेल हा जाण्याच्या दिशेने असेल तेव्हा ही रीडिंग आपली इम्पोर्टची रीडिंग असते, जी ह्या आपण आपल्या फोटोमध्ये बघू शकतो आत्ता. आणि समजा जर नवीन काही मीटर्समध्ये ॲरो नसतात तर डायरेक्टली इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असं लिहून येते. थँक्यू.